नातवाने नगरसेविका ते सभापती बनवले. सभापतीने बेछूट आजोबावरच केला वादग्रस्त वक्तव्य. जे मतदान करत नव्हते त्यांचा ऊस डॉक्टर निलंगेकर अजिबात घेत नव्हते. निलंगा नगर परिषदेमध्ये आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणाऱ्या भाजपच्या सोनाली हाडोळे यांनी आज तर चक्क अकलेचे तारे तोडल्याचे ऐकण्यास मिळाले. भाजपला मतदान न दिल्याने शिवाजीनगर भागाचा विकास आम्ही करणार नसल्याचं सोशल मीडियावर कमेंट्स करत नव्या वादाला तोंड द्यायची वेळ भाजपावर आली आहे. मागच्या काळात औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका भाजपच्या पाणीपुरवठा सभापती सोनाली हाडोळे वारंवार करत असतात. त्यात भाजपच्या पदाधिकारी, पत्रकार यांच्यासह आता थेट मतदारांना एक प्रकारे धमकी देणं सुरू असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मीच दादांचा वारसदार म्हणून जॅकेट टोपी घालून त्यांचे जीवन कौशल्य, विचार, आदर्श, साधे राहणीमान हे मी अंगीकृत करून प्रत्यक्षात कार्य करणार असल्याचे माजी मंत्री नातो आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जाहीरपणे सांगितले आहे. आणि त्याच कर्तृत्ववान, आदर्श, निर्व्यसनी, एकवचनी, राजकीय, सामाजिक जीवनात सिंगल एक आरोप नसलेल्या माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर उर्फ दादासाहेब यांच्यावर नातो आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ज्या महिलेला नगरसेविका ते सभापती पदांवर बसवलं असे वादग्रस्त वक्तव्यातून चर्चेत असणाऱ्या निलंगा नगरपालिकेच्या सभापती सोनाली हाडोळे यांनी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर हे गेल्या 10 वर्षांपासून आमच्या शेतातला ऊस कारखान्यावर घेऊन जात नव्हते. जेव्हा शिष्टमंडळ मी आणि माझे वडील दादांना भेटलो तेव्हा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मला तुम्ही मतदान केलं नाही तर तुमचा ऊस घेऊन जाणार नाही, पहिलं मला काँग्रेसला मतदान करा मगच ऊस कारखान्यावर घेऊन जायला सांगतो, असं वादग्रस्त वक्तव्य करून दादासाहेब यांच्या जीवनशैली आणि सगळ्यांना समान न्याय हक्क देणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वावर असा बेछूट विधान करून सभापती सोनाली हाडोळे यांनी नातो आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्वीकारलेल्या दादांच्या आदर्शाला गालबोट लावण्याचा सरळ प्रयत्न केला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. यावर आता आमदार संभाजी पाटील निलंगेकर महोदय, दादांचे चिरंजीव काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर आणि निलंगा काँग्रेस काय भूमिका घेणार? राजीनामा की जाहीरपणे माफी हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. पाहत रहा APN महाराष्ट्र न्यूज, जो सत्य परिस्थिती, खरा आरसा जनतेसमोर दाखवतोय. कुणाची टोपी आहे? कुणाची टोपी आहे? आपल्या निलंग्याच्या स्वाभिमानाची टोपी आहे. तुम्ही जर शब्द देत असताल तर ही टोपी मी वापरू का? मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते. जेव्हा एक मिनिट आपण ज्या कॅबिनमध्ये बसलोय ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे काँग्रेसचे दिग्गज नेते. हाच तो विकास आणि आपण म्हणतो काँग्रेसनं विकास केला नाही. आता बात निघली आहे तो दूर तक जाईल. एक उदाहरण सांगते छोटंसं. 1999 निलंग्याचं सांगते मी. 1999-2000 साली पहिली दुसरीला असेल माझ्या गावचं ऊसाचं विक्रमी उत्पादन निघायचं माझ्या गावात. माझं मूळ गाव माझ्या वडिलांचं हरिजवळ आणि मग त्या गावामध्ये विक्रमी उत्पादन ऊसाचं. पण 2 महिने झाले, 3 महिने झाले, 14 महिन्यांचं ऊस झालं, 15 महिन्यांचं ऊस झाला, ऊस काही जातच नव्हता. मग आमच्या गावातलं एक डेलिगेशन आलं. कोणत्या कारखान्यात? बालाजी पाटील, युवराज नादर्गे, माझे वडील ॲडव्होकेट गोपाळराव हाडोळे, हे सगळे लोक आदरणीय दादासाहेबांकडे गेले की साहेब आमचा ऊस जात नाहीये तर त्यावरती तुम्ही तोडगा काढावा, घेऊन जा आमचा ऊस. माननीय दादासाहेब मागील 10 वर्षाचे सगळे रिपोर्ट घेऊन बसले होते. मी खूप लहान होते, हट्ट करून वडिलांबरोबर गेले होते आणि त्यांनी ते कागद होता तो माझ्या वडिलांसमोर ठेवला आणि म्हणाले की मागच्या 10 वर्षामध्ये किती मतदान केले तू आणि का म्हणून आम्ही तुमचा ऊस न्यायचा. आधी जा, मतदान करा आणि त्याच्यानंतर ऊसाच्या गाड्या मागायला आहे. त्याच संस्कारात पडले. म्हणजे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी तुमच्या वडिलांना स्वतः सांगितलं असं? हो. आणि बालाजी पाटील तत्कालीन सरपंच होते, युवराज नादर्गे होते त्यावेळी. तुम्ही त्यांच्याकडून कन्फर्म करू शकता. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.